नवरात्र उत्सवाची उत्साहवर्धक सुरुवात आज नाशिकच्या ग्रामदेवता श्री कालिकाम देवीच्या मंदिरात झाली। जिल्हाधिकारी जल शर्मा आणि महापालिका आयुक्त सौ मनीषा खत्री यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना आणि देवीपूजन करण्यात आले। प्रशासनाच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता, विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या सोयीसाठी पाण्याची आणि रांगेची व्यवस्था करण्यात आली होती। दरम्यान नवरात्र उत्सव धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले। आज सर्वांना माहीत आहे की नवरात्रेच्या जे पावन उत्सव असते त्याची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण देशामध्ये नवरात्रे जे आहे ते खूप उत्साहाने साजरे केले जातात। महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः नाशिकमध्ये ह्याचा खूप मोठा साजरा आम्ही सर्व बघतोय। आम्हाला इकडे आज संधी दिली आरतीसाठी, पूजा करण्यासाठी, त्याबद्दल तर मी धन्यवाद देतो। त्याच्यासोबत आम्ही प्रार्थना केली की आता येणारा जे सिंहस्थ कुंभमेळा आहे त्याच्यासाठी 2 वर्ष राहिलेले आहे, ते काही कोणतीही दुर्दैव घटना न होता एकदम चांगल्या प्रकारे ते पार पाडले जातील आणि त्याच्यासोबतच सर्व नाशिककर आहे त्यांना त्या सिंहस्थ कुंभमेळ्याची एक चांगली आठवण राहतील अशा प्रकारचा एक स्वच्छ, सुरक्षित आणि सर्वांच्यासाठी संपन्न करणारा अशा प्रकारच्या, सर्वांना संपन्न करणारा अशा प्रकारचा कुंभमेळा, सिंहस्थ कुंभमेळा साजरा केला जातील असे आम्ही आशीर्वाद घेतला आणि माताकडे प्रार्थना केलेली। आज आधी तर माझं सौभाग्य आहे की मला इथे येण्याची संधी मिळाली, माताचे दर्शन मिळाले, ते पूजा करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि आम्ही हीच प्रार्थना केली की सगळे नाशिककरांचा त्यांच्या जे आपला नाशिक जे आहे ते समृद्धीकडे आता आपण पळू आणि खूप चांगल्या प्रकारचे इथे आपले काम करू आणि लोकांचे सहभाग घेऊन काम करू आणि शासन, आपली जे नाशिककर आहे, जेवढी जनता आहे, सगळ्यांचा जे मत आहे त्यांच्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी त्यांना सेवा देऊ। हीच संधी आम्हाला अजून भरपूर वर्ष मिळावी अशी मी माताला विनंती केली। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्ताने आमची हीच प्रार्थना आहे की आपला कुठलीही अशा नेगेटिव्ह इन्सिडेंटमध्ये न पडता आपला सिंहस्थ पूर्ण झाला पाहिजे, सुपूर्दपणे आपण ते पार पाडू अशी मी माताला प्रार्थना केली। भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पोलीस आणि स्वयंसेवकांची मदत घेऊन सुरक्षेची तसेच वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था चोख ठेवण्यात आली। महापालिकेच्या वतीनं भाविकांना प्लास्टिक मुक्त परिसर राखण्याचे आवाहन करण्यात आलेलं असून मंदिराच्या परिसरात वैद्यकीय केंद्र कार्यान्वित करण्यात आलेलं आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।